विघ्नाची, ओ वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, उटी शेंदुराची, कंठी झळके मागता फळांची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन माते मन कामना पूर्ती, जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती. रत्न खचित करा तुझ गौरी कुमारा, तुझ गौरी कुमारा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे गणित मुकुट शोभाता भरा, शोभातो भरा, ऋण झुणती नोपुरे, ऋण झुणती नोपुरे, चरणी हा करी हा, जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन माते मन कामना पूर्ती, जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री सगळी गर्दी आली पाहिजे संघ माहिती आहे का ना लोक आले पाहिजे सगळे त्या साईडने काढा ना सगळे लोक आहे का ना त्या साईडने सगळी लोक आले फोटो काढा सर ते अपलोड करणार तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत. मी बबन रडके, माजी नगरसेवक. आम्ही नवयुग विद्यार्थी संघटनेचे कार्यक्रम अनेक उपक्रम करतो. हे मागील 25 वर्षापासून आम्ही उपक्रम करून राहिलो. त्यात दहीहंडी, 26/11चा कार्यक्रम हा सरकारनं रेकॉर्डवर घेतलेला आमचा नवयुग संघटनेचा. गुढी आमची गिनीज बुकमध्ये गेलेली आहे याच्या 5 वर्ष अगोदर. आम्ही अनेक उपक्रम तयार करतो. या उपक्रमातून आमचे सारे मित्रमंडळी उभे होते. पहिले आम्ही हे सार्वजनिक उभी म्हणून राजकमल चौकात उभी केली होती गुढी. आणि त्याच वेळेस आम्ही सांगितलं होतं की हे गुढी हे अमरावती शहरात जनहिताची सार्वजनिक गुढी म्हणून उभी राहिली पाहिजे. आणि आता येणाऱ्या 5-10 वर्षात बऱ्याच गुढ्या इथं सार्वजनिकरित्या उभ्या राहिलेल्या आहे. त्यामुळं जनहिताच्या कामासाठी नवयुग संघटना नेहमी तत्पर असते. त्या जनहितेच्या कामातून हे आम्ही जे नवीन उपक्रमात एक उपक्रम नवीन वर्षाचा गुढीचा कार्यक्रम आहे. त्यामुळं अमरावती शहराच्या संपूर्ण जनतेला नवयुग विद्यार्थी संघटनेतर्फे मी स्वतः बबन रडके म्हणून आपल्याला सगळ्याला शुभेच्छा देतो. यावेळीची गुढी आमची 60 फुटाची आहे. यावेळेस आमची गुढी 60 फुटाची आहे. आम्ही वडाळी क्षेत्रातून बांबू गार्डनमधून हा बासा आणतो. आम्ही दरवेळेला हा बासा तिथून तोडून आणतो. तिथं विधिवत पूजा करून आम्ही राजकमल चौकात येतो आणि राजकमल चौकात ती गुढी उभी करून सार्वजनिक गुढी म्हणून जनहितार्थ आम्ही अर्पण करतो.